लग्नाच्या आधी जेवढा नखरा राहतो ना, तेवढं सगळं लग्न झाले उतरतं आणि तसं पण आता नखरा करून काय करायचं कानो, आता तर लग्न होऊन गेलं. आज आहे ना आमच्या साहेबांना नाशिकला जायचं होतं. मग त्यांना म्हणलं, "तुम्ही पटापट आवरून घ्या, देवपूजेचं मी पाहून घेईल." नाश्त्याला काय बनवावं काहीच कळेना. मग त्यानं म्हणलं, "जा वडापाव घेऊन या." आता वडापाव तर आणला, पण ह्या कच्च्या मिरच्या कशाला आणल्या काही कळेना मला. जाऊ दे भाऊ, मिरच्या कशाला आणायला असो, आपण सध्या खाण्यावर फोकस करू नये. ते जिलेबी आणि वडापाव दोन्ही गारून जाईल. आता ही बाई माझ्या आली तिला भूक लागली नाही, असं तर काही होणारच नाही. ती म्हणे, "काकीलाही भूक लागली." मग काय आपल्या क्लासाला वाचा भात पडेलच राहतो. मग ती म्हणे, "मी मस्त भेळ बनवते." म्हणलं, "बनव बाई, आपल्याला काय आयतं खाण्याची मतलब आहे." आणि ही काही काम करायला लागली, ते काम व्यवस्थित झालं असं तर काही शक्यच नाही. मीठ तर घेतलं टाकून, पण मिठाच्या बरणीचं झाकण कुठं गायब केलं ते तिला सापडना. तिला म्हणलं, "तू वय बाजूला, ते काही तुला सापडणार नाही. ते माझ्यासारखे हुशार लोकच काम आहे." जास्त काही बेइज्जती केली नाही. नाही तर म्हणलं संध्याकाळी स्वयंपाक करून नाही लागणार. मग काय मस्त खाता-खाता त्याचं कुटीत बसलो. घरात बसून इतकं बोर होत होतं ना, तिला म्हणलं, "चल बाई बाहेर फिरून येऊ." तर इकडचे रस्ते असे ना, मला काही कळत नाही नेमकी रस्त्याला खड्डे पडेले का खड्ड्यात रस्ता बांधेल. बाहेर यायलाच होतं. मग म्हटलं मस्त मंचुरियन खाऊन जाऊ. बाकीच्या पोरीची मजा नवरा घरी असली होती, पण माझं उलट आहे. माझा नवरा घरी नसला मग माझी मजा होती. ते घरी नसल्याच मला आबर-गबर खाता येतं. खाताना खाऊन घ्यायचं.